गणेश उत्सवाला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व मंडळ सज्ज झाले आहेत. नंदुरबार शहरातील दादा गणपती हा गणेश उत्सवातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. गेली अनेक दशके या गणपतीने शहरवासियांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. दादा गणपतीची ख्याती केवळ जिल्ह्यातच नाही तर परिसरातील गावांमध्येही पसरली असून गणेश उत्सव काळात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. दादा गणपतीची खासियत म्हणजे हा गणपती पूर्णपणे पर्यावरणपूरक बनविला जातो. शाडू माती नैसर्गिक साहित्य वापरून मूर्ती घडवली जाते. इतर ठिकाणी मूर्ती आधीच तयार करून आणल्या जातात, परंतु दादा गणपती मात्र स्थापना ज्या ठिकाणी होणार तिथेच बनविला जातो. श्रावण महिन्यातील गणेश चतुर्थीपासूनच मूर्ती घडवण्याचे काम सुरू होते. मूर्ती तयार होतानाही भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणपतीला आकार घेताना पाहतात. हे दृश्य भक्तिभाव वाढवणारे ठरते. आता मूर्ती घडवण्याचे काम मूर्तिकार करत असून गणेश चतुर्थीच्या पहिल्या हरतालिकेच्या दिवशी मूर्ती संपूर्ण तयार होऊन जाते. गणेश उत्सव काळात दादा गणपती मंडळाकडून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दररोज भजन, कीर्तन, आरत्या यामध्ये भाविक सहभाग घेतात. सकाळ संध्याकाळ महाआरतीला मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी होते. तसेच सामाजिक उपक्रमांना देखील प्राधान्य दिले जाते. दादा गणपती नंदुरबारच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. परंपरा, भक्ती आणि पर्यावरण पूरकतेचा संगम असलेला हा गणपती आजही लोकांच्या मनाचा व मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. काही मूर्ती स्थापना आणि आपण फक्त साधमाती आणि सात्विक जे सर्व गोष्टी असतात त्यासाठी खूप माती सगळं आपला आठवड काय पोळापर्यंत मूर्ती तयार करावं लागते आणि पोळ्याला आपण काम टाकलं थांबतो त्या दिवसाला आपण सर्विता लागेल दादा गणपती कसा माझ्या मनात दादा गणपती त्या दिवसापासून सर्व नवस फिरायला येतात किंवा ग्रुप वगैरे त्याच्या जसं नवस राहिला तसं नवस भेटतात. भरपूर लोकांचा अनुभव आलेला आहे.